अकोला जिले में 3,000 करोड़ के विकास कार्यों का लोकार्पण, राजनीतिक हलचल भी तेज। अकोला जिले में करीब 3,000 करोड़ रुपए के विकास कार्यों का लोकार्पण और उद्घाटन किया गया। इस अवसर पर पालक मंत्री चंद्रशेखर बावनकुले ने जानकारी दी कि पूर्व विधायक बच्चू कडू द्वारा उठाए गए मुद्दों को लेकर प्रशासनिक स्तर पर संवाद जारी है और उनके आंदोलन का सकारात्मक समाधान जल्द निकलेगा। इस दौरान मुंबई लोकल सेवा को लेकर केंद्र सरकार के साथ बैठक की जानकारी भी दी गई, जिसमें रेल दुर्घटनाओं की पृष्ठभूमि पर महत्वपूर्ण निर्णय लिए जाने की संभावना है। बावन कुल्ले ने बताया कि रेल मंत्री से दुर्घटना वाले दिन ही उनकी बातचीत हुई थी। वहीं आगामी स्थानीय स्वराज्य संस्था चुनावों में महायुति गठबंधन मिलकर चुनाव लड़ेगा। हालांकि कुछ सीटों पर मैत्रीपूर्ण मुकाबले की संभावना जताई गई है। पूर्व मंत्री संजय राठौड़ पर लगे आरोपों को लेकर पालक मंत्री ने कहा कि यदि किसी के पास सबूत है तो वो सामने आए, अन्यथा आरोप निराधार हैं। साथ ही मंत्री नितेश राणे ने इस मुद्दे को समाप्त मानते हुए कि अब इस पर और चर्चा नहीं होनी चाहिए। पूर्व विधायक बच्चू कडू को जबरन बावन कुर्ले साहब घोषित करने की अटकलों पर बावन कुर्ले ने स्पष्ट किया कि ऐसी कोई योजना नहीं है। राष्ट्रवादी कांग्रेस और ठाकरे गुट के साथ आने की संभावनाओं पर कटाक्ष करते हुए उन्होंने कहा, यह बेगानी शादी में अब्दुल्ला दीवाना बनने जैसा है और मैं ऐसा नहीं बनने वाला। मराठा आरक्षण को लेकर उन्होंने कहा कि राज्य सरकार का निर्णय पूरी तरह कानूनी और वैध है। उन्होंने यह भी स्पष्ट किया कि विभिन्न दलों और नेताओं के बीच मतभेदों को संवाद के माध्यम से सुलझाया जाएगा। आज अकोल्यामध्ये आपण करतो आहोत आणि इरिगेशन पासून तर वीज निर्मितीपर्यंत, रस्त्यांपासून तर महिला बाल विकासापर्यंत आणि क्रीडापासून तर त्या ठिकाणी ज्याला आपण थिएटर म्हणू शकतो अशा प्रकारच्या नाट्यगृहापर्यंत अशा सगळ्या प्रकारच्या विकासाच्या कामाचं जी मुहूर्तमेढ आज अकोल्यामध्ये आपण केलेली आहे। मी अकोल्याचे खासदार अनुपभाऊ धोत्रे, आमदार रणधीरभाऊ सावरकर आणि आमचे सर्व जिल्ह्यातले जे आमदार आहेत, प्रकाश भाऊ असतील किंवा हरिभाऊ असतील, सगळ्यांचं अतिशय मनापासून मी अभिनंदन करतो की या ठिकाणी या सगळ्यांच्या प्रयत्नातून महाराष्ट्र सरकारने खूप मोठ्या प्रमाणात जिल्ह्याच्या विकासाकरता निधी दिलेला आहे आणि याही पुढे असाच निधी दिला जाणार आहे। तर बच्चू कडूंचं जे आंदोलन आहे ते म्हणजे स्थगित करण्यासाठी किंवा त्यासाठी 4 किलो वजन घटलेलं आहे। पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी हे संपर्कामध्ये आहेत प्रशासनाच्या आणि ते प्रशासनाच्या माध्यमातून त्यांच्याशी जो काही त्यांचा डायलॉग आहे तो चाललेला आहे, तर मी निश्चितपणे त्या संदर्भात पालकमंत्री चंद्रशेखर बावनकुळेजी लक्ष घालतील। मुंबईच्या मागण्यांच्या संदर्भात केंद्राची एक बैठक होणार आहे। मुंबईच्या लोकसंख्येच्या संदर्भात केंद्राची बैठक होणार आहे। दोन निर्णय अपेक्षित आहेत। मला असं वाटतं की चांगले निर्णय त्याच्यामध्ये होतील, कारण सविस्तर माझ्याशी केंद्रीय रेल्वे मंत्र्यांनी ज्या दिवशी ऍक्सिडेंट झाला त्या दिवशी चर्चा केली। विविध उपाययोजना काय असू शकतात या संदर्भात त्यांनी चर्चा केली। त्यामुळे मला असं वाटतं की आता त्यांचे निर्णय झाल्यानंतर आपल्याला ते समजतीलच, पण चांगले निर्णय होतील। तर महापालिका निवडणुकीत आपली काय भूमिका असणार आहे? कारण नागपूर महापालिकेत भाजपने असं म्हटलंय की आम्ही स्वबळावर। असं आहे की भारतीय जनता पक्षामध्ये अशा प्रकारचा निर्णय करण्याचा अधिकार हा आमचे अध्यक्ष, कार्याध्यक्ष आणि आमचं जे इलेक्शन कमिटी त्यांना आहे, बाकी कोणालाही हा अधिकार नाही। आमची भूमिका पक्की आहे। महायुतीमध्ये आम्ही निवडणुका लढणार आहोत। एखाद्या ठिकाणी जिथे शक्य नाही त्या ठिकाणी मैत्रीपूर्ण लढत होते। संजय राठोड यांच्या खात्यात बदल्यांच्या याच्यात मोठा अनियमितता आहे असा आरोप होता। पुरावा दिला तर आरोपात अर्थ आहे, नुसता आरोप करून फायदा काय आहे? उद्या कोणी काही आरोप करेल, जर कोणाजवळ पुरावा असेल तर तो पुरावा त्यांनी नक्की द्यावा। मी आणि एकनाथराव शिंदे आम्ही असा पुरावा मिळाला तर जरूर त्या संदर्भात त्याची पडताळणी करू। आज मराठा आरक्षणाबद्दल सुनावणी आहे, काय अपेक्षित आहे? ते मला माहिती नाही। बावनकुळे साहेब असं कधी करू शकत नाही। तुम्ही ओळखता बावनकुळे साहेबांचा स्वभाव कसा आहे, कधीच दमदाटी करत नाहीत ते। त्यांना तो विषय संपलेला आहे। असं आहे की शेवटी राजकारणामध्ये काही माणुसकी आहे, राजकारणामध्ये काही ओलावा आहे, राजकारणामध्ये काही संवेदना आहेत।
आम्ही वारंवार असं सांगतो की आम्ही राजकीय विरोधक आहोत, म्हणजे वैचारिक विरोधक आहोत. आम्ही एकमेकांचे शत्रू नाही, राजकीय शत्रुत्व बिलकुल नाही. त्यामुळे जिथे वैचारिक विरोध असतो तिथे वैयक्तिक अशा प्रकारची संवेदना व्यक्त होणं हे चांगलं आहे. हे सुदृढ लोकशाहीचं एक प्रमाण आहे. सर अगले दिनों में इसमें कुछ बदलाव होगा या किस चीज में बदलाव करेंगे भैया? राजनीति में कुछ फेरबदल होगी या फिर ये राजनीति में हर क्षण फेरबदल होते रहते हैं, लेकिन 5 साल तक हमारी सरकार रहने वाली है और हम तीनों साथ में ही रहने वाले हैं. सर दोन्ही राष्ट्रवादी एकत्र येण्याची चर्चा चालू आहे, त्यासोबत दोन्ही ठाकरे एकत्र येण्याची चर्चा चालू आहे. भाजप याकडे कसं पाहता? त्याच्यावर मी आधीच सांगितलं आहे, बेगानी शादी में अब्दुल्ला दिवाना मला व्हायचं नाही. सर मराठा आरक्षणाबद्दल आज सुनावणीमध्ये काय अपेक्षित आहे? आणि आज सुनावणी नाही आहे, जे काही त्यांनी लिस्टिंग केलेलं आहे त्या लिस्टिंग मध्ये पुढचा टाइम टेबल काय असेल सुनावणीचा ते ठरवणार आहेत. आम्ही भक्कमपणे आपली बाजू मांडू आणि हा जो काही कायदा आम्ही तयार केलेला आहे, मला विश्वास आहे की आम्ही तो माननीय उच्च न्यायालयाच्या कसोटीवर आमचा कायदा हा वैध ठरेल अशा प्रकारचा आर्ग्युमेंट आम्ही त्या ठिकाणी करू. चाललंय, आमचे आता अनुभव लागले आहेत मागे, आमचे त्यांना पूर्ण पाठिंबा आहे. त्यातल्या ज्या अडचणी आहेत त्या आपण दूर करतोय, त्या करू. तर वाघ्यामुंद्र्याचा प्रश्न आता पुन्हा तापलेला आहे. ब्रिगेडला परत पोलिसांनी नोटीस पाठवली. हो, मी तुम्हाला एक गोष्ट सांगू का, राज्यामध्ये खूप महत्वाचे प्रश्न आहेत. त्यामुळे कुठल्या या प्रश्नाच्या पाठीमागे तुम्ही बसलात, छत्रपती शिवरायांचं जीवन, त्यांचं चरित्र किती भव्य आहे, किती मोठं आहे. त्यामुळे आपण छत्रपती शिवरायांकडनं प्रेरणा घेऊया, छत्रपती शिवरायांना नमन करूया आणि इतर जर काही गोष्टीमध्ये कोणामध्ये जर काही मतभेद असतील तर ते संवादाने सोडवूया. थँक्यू.